मराठीच्या बातमीनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणामधील दोन्ही आरोपींना आज मुंबईमधून अटक करण्यात आली। जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा आणि बिल्डरच्या मुलाला अटक करण्यात आली आहे। भरधाव कारच्या धडकेमध्ये एका महिलेसह 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये ही अटक झाली। जळगावात 8 मे रोजी एका कारनं दुचाकीला धडक दिली। या घटनेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या 3 मुलांचा मृत्यू झालाय। ज्या कारनं दुचाकीला धडक दिली त्यापैकी एक जण जळगावच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा आहे, तर दुसरा मुलगा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे। अपघातावेळी कार चालक आणि कारमधले इतर जण दारूच्या नशेत होते। ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडला होता। अपघातानंतर जमावानं कारमधल्या आरोपींना मारहाण केली होती। मारहाणीचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भरती केलं होतं। दरम्यान TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे। माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेले होता आणि त्याच्या विरोधात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून। आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे।